एकांतात असताना मी माझ्या पतींशी चर्चा करायचे. ते करत असलेल्या कामांची माहिती जाणून घ्यायचे. युधिष्ठिराशी बोलताना मी धर्माबद्दलच्या, राज्यकारभाराबद्दलच्या गोष्टी जाणून घेत असे. त्याच्याशी माझे अनेकदा विवाद होत, पण या चर्चेतून मला खूप काही शिकायला मिळे आणि महाराणी म्हणून मला अनेक गोष्टी माहीत असणं आवश्यकही होतं ना. भीमाकडून मी मल्लयुद्ध, गदायुद्ध याविषयीची चर्चा करीत असे. त्यावेळी तो मला म्हणे, सुभगे, तुला अगं कोणाशी मल्लयुद्ध आणि गदायुद्ध करायचंय? मी समर्थ आहे तुझ्या आरक्षणाला. काय? भीम मला एकांतात सुभगे म्हणत असे. सुभगा. अर्जुनाकडून मी धनुर्विद्या, युद्धनीती, चक्रव्यूह, इंद्रजाल याविषयीची माहिती घेत असे. धनुर्विद्येतील अनेक कलागुण मी त्याच्याकडून जाणून घेतले होते. एकांतात अर्जुन मला श्यामा म्हणत असे. श्यामा. नकुलाकडून मी अश्वांच्या संबंधीची माहिती घेत असे, तर सहदेवाकडून ज्योतिष विद्येची. मी अनेकदा माझा हात दाखवून त्याला माझं भविष्य विचारित असे आणि ते तो बरोबर सांगत असे. एकदा मी त्याला कृष्णाचं भविष्य विचारलं, तेव्हा मात्र एकदम गंभीर होत तो म्हणाला, तेवढं मात्र कधीच विचारू नकोस, आणि एकदम शांत झाला. मला काय समजायचं ते मी समजले. नकुल मला एकांतात याज्ञसेनी म्हणत असे, तर सहदेव पांचाली. बहुधा त्याचा 5वा क्रमांक होता ना, म्हणून. माझ्या या 5ही पतींकडून त्यांच्याशी चर्चा करण्याचा, एकांतवासात त्यांच्याशी बोलण्याचा उद्देश हा की माझा त्यांच्याबरोबरचा सहवास आणखी कसा फुलेल आणि त्यांचं सामर्थ्य, त्यांचे कलागुण वाढीस लागून साम्राज्य कसे वाढेल हा होता. थोडक्यात माझ्या या 5ही पतींमध्ये मी कधीही दुजाभाव केला नाही. खरं तर वेगवेगळ्या स्वभावाच्या 5ही पतींचं मन राखणं किती अवघड काम. पण माझ्यामुळेच ते एकत्रात राहतील, त्यांच्या ताटातूट होणार नाही म्हणून मी सतत काळजी घेत राहिले. 5 पांडवांचं सख्य या मुठीत शाबूत ठेवण्यासाठी स्वतःच्या तनमनाची किती ससेहोल पटवू दिली मी. कधी सहजपणे तर कधी प्रयत्नपूर्वक उसन्या उत्साहानं तनमन अर्पण करीत राहिले. स्वयंसमर्पण. त्यांच्या पुरुषार्थाचा अपमान होईल असं असभ्य वर्तन मी कधीच घडू दिलं नाही. ते सदा संतुष्ट राहतील म्हणून सतत प्रयत्नशील राहिले. 5 पांडवांना 5 बोटात बांधून ठेवणं ही माझी निष्ठा होती, श्रद्धा होती, विश्वास होता, साहस होतं. 5ही पतींवर समान प्रेम करण्याचं व्रत जे घेतलं होतं मी, त्यांच्यातील क्षात्रतेज टिकवणं, फुलवीत राहणं हे कार्य मी अखंडपणे करीत राहिले. पतीचा उत्कर्ष हाच आर्य स्त्रीचा एकमात्र धर्म. मी त्याचं तंतोतंत पालन केलं. इतकंच नव्हे तर माझ्या या 5ही पतींपासून मला झालेल्या 5ही पुत्रांचं संगोपनही मी समानतेनं केलं. युधिष्ठिराचा प्रतिविंध्य, भीमाचा सुतसोम, अर्जुनाचा श्रुतकीर्ती, नकुलाचा शतानिक, सहदेवाचा ऋतसेन. मी या माझ्या 5ही पुत्रांना, सर्व पांडवांना तात म्हणजे पिता म्हणायला शिकवलं. कोणीही त्यांचा काका नव्हता, सर्वच तात. माझे हे 5ही पुत्र मोठे गुणवान, माझं सौंदर्य आणि पित्यांचं सामर्थ्य घेऊन जन्माला आले होते.
विशेष म्हणजे हे पाचही पुत्र आपल्या पित्यांप्रमाणेच एक दिलाने एकोप्याने राहत होते.